ह्या व्हिडिओमध्ये दिसणारी ही मुलगी 27 वर्षाची आहे. साधा चेहरा, शांत डोळे, दिसायला बघायला गेलं तर नॉर्मल भारतीयासारखीच सिंपल दिसत होती. सगळं काही एकदम ठीक वाटत होतं. पण इथूनच एक अशी कहाणी सुरू होते जिथे प्रत्येक वळणावर फक्त सन्नाटा पसरून जातो. आजची ही केस तुम्हाला एखाद्या वेळेस बाकी केसेस सारखीच वाटेल, पण खरं बघितलं तर बाकीच्या केसपेक्षाही बरीच डिफरंट आहे. आणि इथं जे काळं सत्य, जे खोल काळे राज लपलेले आहेत ते खूपच शर्मनाक आहेत, जे बोलताना सुद्धा खूप लाज वाटते. पण काय केलं जाऊ शकतं? जे झालं आहे त्याला बदललं तर जाऊ शकत नाही. पण एक गोष्ट जी केली जाऊ शकते ती आपल्यासारखेच लोक करत आहेत. म्हणजेच या प्रकारच्या केसेसच्या माध्यमातून आपण जगासमोर सत्य ठेवतो, ज्यांना बघून जे लोक अशा चुका करतात किंवा जे लोक आता करायला जात आहेत ते समजतात. म्हणूनच या केसला सुद्धा तुम्ही लक्ष देऊन बघा आणि ऐका. प्रयत्न करा की कधीही तुमच्याकडून अशी चूक होऊ देऊ नये. नमस्कार, मी वैभव आणि तुम्ही पाहतात गिट टू टॉक. गुंजा प्रियांशू औरंगाबाद केस. ही घटना बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यातील नबीनगर ब्लॉक पासून सुरू होते. बडवाना गावामध्ये राहणारा एक 28 वर्षाचा प्रियांशू कुमार सिंग एक शांत, साधा आणि जमिनीशी जुळलेला माणूस. वडील त्याचे आधीच वारले होते, म्हणूनच आता तो त्याच्या आईसोबत राहत होता. त्याचा जो मोठा भाऊ होता तो औरंगाबाद मध्येच एका वेगळ्या फॅमिली सोबत नातेवाईकाकडे राहत होता. बाकी नातेवाईक आसपासच्याच गावात राहत होते. गावात त्यांची ओळख खूप प्रामाणिक होती. खूपच शांत, जमिनीशी जुळलेला माणूस म्हणून त्याला ओळखलं जायचं. आता त्याच्या लग्नाचं वय झालं होतं, म्हणून कुटुंबाने त्याला एक मुलगी बघायला सुरुवात केली. तांडवा भागातील गुरानंद गावातील 27 वर्षाच्या गुंजा नावाच्या मुलीवर येऊन थांबतो. बोलणं चालणं सुरू होतं, सगळं ठीक वाटत होतं. आणि मग पुढे जाऊन म्हणजे 10 मे 2025 ला दोघांचं लग्न पूर्ण आनंदात होऊन जातं. लग्नानंतर गुंजा सासरी येते, जिथे फक्त तिचा नवरा आणि तिची म्हातारी सासू असते. म्हणजे घरात फक्त 3च जण असतात. प्रियांशू कामाच्या निमित्ताने नेहमी बाहेर चालला जायचा, म्हणूनच घरातील जास्तीत जास्त वेळ घालवण्यासाठी फक्त तिची सासू तिच्या सोबत असायची. सुरुवातीला सगळं काही नॉर्मल दिसत होतं, पण खरी कहाणी इथूनच सुरू होते. 23 जून 2025 ही 30 तारीख होती, जिनं सगळं काही बदलायला सुरुवात केली. त्या दिवशी प्रियांशू आपल्या चुलत बहिणीला भेटण्यासाठी चंदोलीमध्ये उत्तर प्रदेशसाठी घरून निघाला होता. रात्रभर तो आपल्या त्याच बहिणीकडे थांबतो आणि पुढच्या दुपारी परत येण्यासाठी तो ट्रेनमध्ये बसतो. पूर्ण प्रवासामध्ये त्याची बायको गुंजा वारंवार प्रियांशूला फोन करत असते आणि बोलून त्याची विचारपूस करत असते. आता या गोष्टी जाणून प्रियांशू खरंच खूप खुश होतो की त्याची बायको त्याला वारंवार कॉल करून त्याची विचारपूस करत आहे. पण त्याला काय माहित होतं की हे त्याचं शेवटचं बोलणं ठरणार आहे आणि त्यानंतर त्यांचं बोलणं कधी होणारच नाही. आता संध्याकाळ होता प्रियांशूने आईला सुद्धा फोन केला. सांगितलं की घरी येता मला खूप जास्त वेळ होईल. तर हे ऐकून त्याची आई खूप घाबरते, कारण रबीनगर स्टेशन पासून त्यांचं घर फक्त 10 किलोमीटर अंतरावर होतं. त्यावरून त्यांच्याकडे जंगली भाग आणि पूर्ण सन्नाटा. रात्री इतकी साधनं पण नव्हती. तेव्हा आईने शेजारी सोनूला बोलावलं, त्याला स्टेशनवरून घेऊन ये असं सांगितलं. आणि जेव्हा सोनू जाण्यासाठी तयार झाला तेव्हा त्याने आपला दोस्त अनुला सुद्धा सोबत घेतलं आणि दोघं जण मोटरसायकलवर जाऊन प्रियांशूला पिकअप करण्यासाठी निघून गेले. ते स्टेशनवर पोहोचले. ट्रेन आली आणि जशी ट्रेन आली तर प्रियांशूला त्यांनी फोन केला आणि आपल्याकडे बोलावून घेतलं आणि इथूनच तो प्रवास सुरू झाला, जो घरापर्यंत कधी पोहोचलाच नाही. इथं प्रियांशू म्हणाला की आता मी बाईक चालवतो, तुम्ही दोघं मागे बसा. सोनू आणि अनूप बॅग घेऊन मागे बसतात. आता तिघं आपल्या घराकडे निघून जातात. ते वाटेत खाप नावाच्या एका गावातून जातात. तिथं चारी बाजूंनी एकदम घनदाट जंगल होतं, अंधार होता, एकदम सन्नाटा, आंबे रिकामे रस्ते असतात. तेव्हाच एक मोटरसायकलवाला अचानक त्या तिघांच्या गुपचूप पाठलाग करायला सुरुवात करतो. म्हणजेच एक बाईक अचानक साईडने निघते, त्याच्यावर 2 लोक बसलेले असतात आणि त्या तिघांना फॉलो करायला सुरुवात करतात. तर थोडं लांब जाता जाता एक सुनसान जागा येते. तिथे तो बाईक सवार त्याला ओव्हरटेक करतो, म्हणजेच प्रियांशूला, आणि त्याला ते ॲड्रेस विचारायला सुरुवात करतात. अजून प्रियांशू ॲड्रेस सांगतच होता की त्या गाडीवर मागे बसलेला एक माणूस अचानक आपली बंदूक काढतो. जवळपास 7 ते 8 वेळा फायरिंग करतो, ज्याच्यामध्ये 4 गोळ्या सरळ त्याच्या डोक्यात लागतात, बाकी त्याच्या शरीरात. ज्याच्यानंतर प्रियांशू जमिनीवर कोसळतो. प्रियांशूचे घरचे म्हणजे त्याची आई व त्याची पत्नी प्रियांशूच्या घरी पोहोचण्याची वाट पाहत राहतात. पण आता तिथे फक्त बातमी पोहोचणं एवढंच बाकी राहिलं होतं. प्रियांशूला पडताना बघून सोनू आणि त्याचा मित्र खूप घाबरून जातात. ते काही इथे समजू शकले असते. याच्या आधीच ते दोन्ही हल्लेखोर म्हणजे ज्यांनी गोळी वगैरे चालवली होती ते फुल स्पीडने अंधारातून बाहेर पडले. ते लगेच गायब झाले होते. घाबरून सोनू आणि अनुप ओरडायला लागले. आवाज ऐकून आसपासचे राहणारे गावकरी घटनास्थळी धाव घेतात आणि ते वेळ न वाया घालवता प्रियांशूला नबीनगरच्या मगध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला ते घेऊन जातात.
पण तिथे पोहोचतात जेव्हा डॉक्टरांनी चेकअप करायला सुरुवात केली, चेक करताच ते त्याला डेथ डिक्लेअर करतात. ही बातमी पोलिसांपर्यंत पोहोचतात. पोलीस सुद्धा घटनास्थळी पोहोचतात आणि गोळ्यांनी आणि रक्ताने भरलेले शरीर बघून पोलीस स्पष्ट समजतात की हा कोणताही ऍक्सिडेंटल हमला नव्हता, तर हा एक प्लॅन करून मर्डर होता. दुसरीकडे सोनू आणि अनुप जेव्हा प्रियांशूच्या घरी फोन करून हे सर्व हकीकत सांगतात, तेव्हा सगळं काही तुटून विखरतं. त्याच्या आईसाठी हा सदमा खूप बेकार होता आणि त्याची पत्नी गुंजा ही बातमी ऐकून तर लगेच बेशुद्ध होते. घरात किंकाळ्या नाही तर असं एक सन्नाटा पसरतो, तो कदाचित आयुष्यभर भरून निघणार नाही. या धक्क्यामध्ये मोठा भाऊ पण तिथे येतो. हिंमत गोळा करून तो पुढच्या सकाळी म्हणजे 25 जून 2025ला नबीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांवर FIR दाखल करून देतो. कारण प्रियांशू एका वजनदार फॅमिलीमधून होता, तो चांगल्या कुटुंबातून होता, म्हणूनच ही बातमी पूर्ण गावामध्ये आगीसारखी पसरली. प्रत्येक ठिकाणी तो राग दिसत होता, भीती पण होती आणि एक प्रश्न होता की इतका साधा मुलगा कुणाचा निशाणा बनला असेल आणि का बनला असेल. मग पोलिसांनी प्रकरणाचं गांभीर्य बघून स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम बनवली. क्राईम सीन तपासला गेला, पण हात रिकामेच राहिले. ना हत्यार ना ओळख, फक्त एक गोष्ट मिळाली, ती म्हणजे प्रियांशूचा फोन. आता पोलिसांच्या नजरात टिकल्या होत्या 2 प्रत्यक्षदर्शी लोकांवर, सोनू आणि अनुपवर. सर्वात मोठा प्रश्न हाच होता की जेव्हा गोळ्या मारल्या गेल्या तेव्हा हे दोघं बिलकुल सुरक्षित कसे वाचले. ना ओरकाडा ना जखम ना योगायोग की कट. याच संशयावरून दोघांना पोलीस ठाण्यात बोलावलं गेलं आणि कडक चौकशी सुद्धा सुरू झाली. मात्र चौकशीमध्ये अनुप आणि सोनू एकच गोष्ट वारंवार सांगत राहिले की कदाचित त्यांचा निशाणा फक्त प्रियांशूच राहिला असेल. आम्हाला काय माहिती, आम्ही तर त्याला फक्त घेण्यासाठीच गेलो होतो आणि जर आम्ही सामील असतो तर आम्ही त्यांना हॉस्पिटलला नेण्याचा प्रयत्न काय केला असता. बोलण्यात काहीतरी लॉजिक दिसत होतं, पण पोलीस पूर्णपणे कन्व्हिन्स होऊ शकत नव्हते. याच्यानंतर पोलिसांनी प्रियांशूच्या मोबाईलचे CDR बाहेर काढले. शेवटचा कॉल बायकोचा पण होता, त्याच्या आईचा पण होता आणि काही नातेवाईकांचे पण इथे कॉल आले होते. म्हणूनच इथं संशयाचं कोणतंही मोठं कारण समोर आलं नाही. पोलिसांनी टॉवर डंप डेटा आणि आसपासची CCTV तपासायला सुरुवात केली. गावचा परिसर असल्यामुळे निराशाच मिळाली, कारण गावामध्ये कॅमेरे कमी होते आणि वरून ती फुटेज मिळाली ती सुद्धा अस्पष्ट होती. पण आता अंधारात तपास चालूच होता की याच दरम्यान दुसऱ्यांदा पोलिसांचं डोकं परत फिरलं आणि सोनू आणि अनुपला पुन्हा चौकशीसाठी बोलावलं आणि पुन्हा कडक चौकशी सुरू झाली. तरी पण अनुपने इथं काही सांगितलं नाही आणि मग त्याच चौकशीत त्याने एक अशी गोष्ट सांगितली ज्याने केसची दिशा पूर्णपणे पलटली. त्याने सांगितलं की फायरिंग नंतर दोन्ही हल्लेखोर काही वेळ तिथेच थांबले होते. त्यांच्यापैकी एक जण जो होता तो फोनवर बोलत होता आणि तो हेच म्हणत होता की अजून हा पूर्णपणे मारलेला नाहीये, त्याचा श्वास चालू आहेत आणि कदाचित कुणीतरी त्याला फोनवर हे सांगत होतं की तिथून तुम्ही लवकर निघा आणि तिथून ते पळून गेले. आता हे ऐकताच पोलिसांना स्पष्ट झालं की हा कोणताही रॅन्डम हमला किंवा मर्डर नव्हता, तर ही एक सुपारी देऊन मर्डर होता. म्हणूनच इथे प्रश्न पूर्णपणे पलटले होते की ही सुपारी नेमकं कुणी दिली होती आणि का दिली होती आणि तो कातील त्यावेळी कुणाशी फोनवर बोलत होता. त्याच प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी पोलिसांनी त्या कॉल टॉवर्सवरून बाकी डेटा सुद्धा तपासायला सुरुवात केला, जिथं काही अशा गोष्टी समोर आल्या की पोलिसांचं डोकं बंद पडलं होतं. कारण तो डेटा तपासल्यानंतर तिथं समजतं की त्यावेळी शेकडो नंबर तिथे ऍक्टिव्हेट होते. तर म्हणूनच त्या नंबरमधून त्या नंबरला काढून समोर आणणं म्हणजे वाळवंटात तलाव शोधण्यासारखं होतं. मग याच दरम्यान पोलिसांनी प्रियांशूच्या गावामध्ये जाऊन त्यांच्या कुटुंबाकडून म्हणजे त्यांच्या आसपासच्या लोकांकडून बाकी लोकांकडून चौकशी करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. तिथं सुद्धा पोलिसांना फक्त एकच उत्तर मिळालं, ते म्हणजे प्रियांशूचं कुणाशीही कोणतंही भांडण वगैरे नव्हतं, कोणताही वाद नव्हता. इनफॅक्ट तो खूपच शांत स्वभावाचा मुलगा होता. आणि याच गोष्टी ऐकल्यानंतर पोलिसांच्या संशयाची जी सुई होती हळूहळू प्रियांशूच्याच घराच्या आत वळली. कारण प्रियांशू आपल्या बहिणीच्या घरून परत येत होता. त्याची नेमकं वेळ फक्त प्रियांशूलाच माहिती होती. तर याचा अर्थ असा असू शकतो की घरात कोणीतरी आस्तींचा साप बसला असावं. आता त्याच पितुराच्या शोधात पोलिसांनी निर्णय घेतला की प्रियांशूच्या घराची झडती काय घेऊ नये. आणि जेव्हा प्रियांशूच्या घराची झडती घेतली जाते तेव्हा बेडरूम मधून एक लपवलेला फोन सापडला गेला आणि जेव्हा त्या मोबाईल फोन बद्दल विचारलं जातं तेव्हा कुटुंबाने त्याबद्दल काहीच माहीत नसल्याचा प्रयत्न केला. पण जसा प्रश्न कडक झाले तशी गुंजा तुटली. तिनं कबूल केलं की हा फोन तिचाच आहे. हे ऐकताच वातावरण एकदम बदललं होतं, कारण गुंजाकडे आधीपासून दुसरा फोन होता. तर मग हा दुसरा फोन आणि जर होता तर लपवला का? मग पोलिसांनी त्याचे दोन्ही फोन जप्त केले आणि फॉरेन्सिक तपासासाठी पाठवून दिले. आणि जेव्हा रिपोर्ट आला तेव्हा खरंच हादरवणारा प्रकार समोर आला. म्हणजेच रेग्युलर फोन जो गुंजा वापरत होती त्या दिवशी म्हणजेच घटनेच्या दिवशी
प्रियांशूला वारंवार कॉल केला जात होता, पण सिक्रेट फोनवरून सुद्धा ती दुसऱ्या कुणाशी तरी सतत बोलत होती. म्हणजे 50 पेक्षा जास्त वेळा कॉल केले गेले होते. जेव्हा त्या नंबर बद्दल विचारलं गेलं तेव्हा गुंजाने जे नाव घेतलं ते ऐकून सर्वत्र सुन्न झाले. तिने सांगितलं की हा नंबर तिच्या सख्या काकाचा म्हणजे तिच्या आत्याच्या नवऱ्याचा जीवन प्रसाद सिंगचा आहे. जीवन सिंग जवळपास 60 वर्षाचा होता. झारखंडच्या डाल्टनगंज मध्ये राहणारा एक नामवंत व्यापारी. राजकारणामध्ये त्याची मोठी पकड होती. इतकंच काय तर त्याने आपल्या बायकोला सुद्धा नगर नियम निवडणुकीमध्ये उतरवलं होतं. मात्र ती गोष्ट वेगळी की विजय मिळाला नाही, पण कहाणी इथेच संपली नाही. डेटा डंपवरून मग हे पण समजलं की गुंजाच्या सिक्रेट फोनमध्ये 2 सिम होते. एक जुनं सिम होतं ज्याच्यावरून ती तिच्या काकासोबत बोलत होती, तर दुसऱ्या सिमवरून एक अशा नंबरवर कॉल करत होती जो क्राईम सीनवर ऍक्टिव्ह होता. म्हणजेच बाकी डेटा सिम खरेदीची डेट, कॉल टायमिंग आणि लोकेशन सगळे एकमेकांशी मॅच करत होतं. आता पोलिसांकडे संशय नाही तर मजबूत पुरावे आले होते. म्हणूनच 1 जुलै 2025ला पोलिसांनी गुंजाला अटक केली आणि त्या शूटर्सना पण अटक केली, ज्याच्यामध्ये एकाचं नाव होतं जयशंकर चौबे आणि मुकेश शर्मा. दोघं सुद्धा राम मंदिरवा गाव झारखंडचे होते. त्यांना ठाण्यात आणून कडक चौकशी सुरू झाली आणि मग जी कहाणी समोर आली तिने सर्व नात्याच्या मर्यादा तोडून टाकल्या होत्या. गुंजाने कबूल केलं की लहानपणी अभ्यासासाठी तिला डाल्टनगंज मध्ये आपल्या काकाकडे जीवन सिंगच्या घरी पाठवलं होतं. सुरुवातीला जीवन सिंगने तिला आपल्या मुलीसारखं सांभाळलं होतं, पण जेव्हा गुंजा मोठी होऊ लागली आणि तिचं सौंदर्य खुलू लागलं तेव्हा नात्यांची मर्यादा तुटू लागली. गुंजाने सांगितलं की फक्त 12 वर्षाच्या वयापासून ती जीवन सिंगच्या प्रेम जाळात अडकली होती. हे नातं जवळपास 15 वर्षापर्यंत लपून चालत राहिलं. पण एप्रिल 2025 मध्ये जेव्हा सत्य बाहेर आलं, गुंजाच्या आत्याने आपल्या पतीला भाचीसोबत नको त्या अवस्थेत बघितलं होतं, ज्याच्या नंतर घरात मोठा खूप गोंधळ झाला होता. गुंजाच्या घरच्यांना बोलावलं गेलं आणि लाजीरवाणी होऊन ते लोक आपल्या मुलीला परत घेऊन गेले आणि लवकरच तिचं लग्न करण्याचा निर्णय सुद्धा घेतला. प्रियांशूच्या लग्नाच्या दिवशी गुंजाने जीवन सिंगला जवळपास 100 वेळा कॉल केला होता, कारण ती या लग्नासाठी तयारच नव्हती आणि जीवन सिंगला पण वाटत नव्हतं की गुंजा कोणी दुसऱ्याची व्हावी. गुंजासोबत पळून लग्न करण्यास नकार दिला होता, कारण कुठेतरी आता त्याच्या डोक्यात एक वेगळी योजना चालत होती की त्याला पुढे काय करायचं आहे. म्हणूनच मग पुढे चालून गुंजाच्या काकाने पण गुंजाला हेच सांगितलं की तू लग्न करून घे, पुढे जे काय व्हायचं आहे आणि ते मी काय करायचं करून घेईल. आणि मग लग्न झालं. गुंजा प्रियांशी सोबत सासरी आली. मात्र लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसात घरात पाहुण्यांची खूप गर्दी होती, म्हणूनच गुंजा तिच्या काकाशी मन मोकळेपणाने बोलू शकत नव्हती. तिला संधी वगैरे काही मिळत नव्हती. पण जशी जशी पाहुण्यांची गर्दी कमी होत गेली, त्यांचं घर एकदम रिकामं होत गेलं. तिच्या मिनिटाच्या कॉलचं रूपांतर आता तासाच्या कॉल्समध्ये व्हायला सुरुवात झाली होती. वृद्ध सासू घरात एकटी असायची आपल्या खोलीत आणि गुंजा फोनवर आपल्या काकासोबत बिझी राहायची. मात्र अनेक वेळा प्रियांशूने तिला उशिरा रात्रीपर्यंत फोनवर बोलताना बघितलं होतं. संशय सुद्धा आला होता. पण एक दिवस त्याने मनमोकळेपणाने विचारूनच घेतलं की तू कोणाशी बोलत आहेस. तर गुंजाने जराही न डगमगता सांगितलं, मी तर माझ्या काकाशी बोलत आहे. जे नात्याचं नाव ऐकताच प्रियांशू शांत राहिला, पण त्याच्या मनात कुठेतरी एक संशय अजूनच खोलवर जात होता. लग्नानंतर अनेक वेळा गुंजा माहेरी जाण्याचं कारण सांगून जायची आणि मग तिच्या काकाला भेटून यायची. अनेक वेळा तर काका स्वतः सासरी यायचा त्याला भेटण्यासाठी. दोघांसाठी हे अंतर आता सहन करण्यापलीकडे जात होतं आणि तिकडे प्रियांशूचा संशय सुद्धा सतत वाढत होता. याच दरम्यान जीवन प्रसादने निर्णय घेतला की प्रियांशूला आता वाटेतून हटवायचं, तरच आम्ही मिळू शकतो. आणि कुठेतरी प्रियांशूच्या प्रॉपर्टीवर पण त्यांची नजर होतीच. तो वाटेतून हटला तर प्रियांशूची सर्व प्रॉपर्टी गुंजाची होईल आणि मग एकत्र बसून आम्ही खाऊ. आणि म्हणूनच जयशंकर आणि मुकेशला त्याने 1-1 लाख रुपये देऊन सुपारीच्या नावाने दिले होते. आणि अशा प्रकारे लग्नाच्या अवघ्या 45 दिवसानंतर गुंजाने आपल्या काकासोबत मिळून आपल्याच नवऱ्याचा बळी घेतला. मात्र पोलिसांनी गुंजा, जीवन प्रसाद सिंग आणि मुकेश शर्मा आणि जयशंकर चौबेला अटक केली आहे. पुढे कारवाई होत राहील, जे व्हायचं आहे ते. पण आता तुमचा या केसला घेऊन काय दृष्टिकोन आहे? तुम्ही काय विचार करता? का झालं, का नाही झालं, कोण बरोबर होतं, कोण चुकीचं होतं? प्लीज कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, कारण मी आता काहीच बोलणार नाही. जे सांगायचं आहे ते आता तुम्ही मला कमेंटमध्ये लिहून नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.